अय बाबू हाय कर. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं चॅनल ट्रॅकिंगवर आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि मी आहे मुंबईत आणि मुंबईत माझ्यासोबत आहे माझा शिवबा. हाय कर रे. तर मी आलोय आणि माझी मैत्रीण आहे, ही आंध्रावरून आलेली आहे. तर असे आम्ही तिघे फिरायला आलोत आणि कुठे फिरायचं मुंबईत, तर आमच्यासोबत आमचा लहान गाव होता म्हणून आम्ही आता आलोय राणीच्या बागेत. राणीची बाग मुंबईकरांना माहिती असेलच, ऑब्व्हियसली वर्ल्ड फेमस आहे. तशी मुंबईतला झू आहे आणि त्यानंतर या झूमध्ये बरेचसे प्राणी आहेत आणि तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कसं इथे काय काय आपण पाहू शकतो हे तुम्हाला या व्हिडिओतून कळेल. तर आम्ही एंटर करताच हे आपल्याला बक्षीस दिसतंय. 53 एकर परिसरात पसरलेल्या या बागेची स्थापना 1862ला झाली. तेव्हापासून ही बाग क्वीन व्हिक्टोरिया गार्डन किंवा राणीची बाग म्हणून ओळखली जाऊ लागली. आज या बागेचं अधिकृत नाव वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आहे. तर मुंबईतील एकमेव झू असल्याने मुंबई झू, शिवाय भायखळा परिसरात असल्याने भायखळा झू म्हणूनही हे प्राणी संग्रहालय परिचित आहे. पक्षी कुठे आहे? तर आमच्या शिवबाचं आणि महालक्ष्मीचं अजिबात नाही पटत, त्यामुळे ती त्याच्याजवळ आली की याचा आरडाओरड सुरू असतो. अरे अरे चल 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 चल. मुंबईच्या मध्य रेल्वे लाईनवर असलेल्या भायखळा स्टेशनपासून हे संग्रहालय फक्त 500 मीटर अंतरावर आहे. पक्षी पाहून आपण थोडंसं पुढे आल्यावर आपल्याला इथे मगरी सुसरी पाहायला मिळत आहेत. असा हा शोकेस आहे. हो दिसत आहेत की नाही, आहेत प्राण्यात आहेत तिथे पुढे आहेत. राणा आता इथे पोचल्यावर ना आपल्याला वरती पण गॅलरी दिसते. पाण्यावरचे मगर सुसर आपण इथून पाहू शकतो. तर खाली जायची पण इथून वाट आहे आणि तुम्ही खाली पाहू शकता की आपल्याला अंडर वॉटर पण पाहता येतं. चला बघूयात की पाण्यात आपल्याला काय काय दिसतंय. बुधवार व्यतिरिक्त इतर दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत हे प्राणी संग्रहालय खुले असते. प्रौढांसाठी 50 रुपये, लहान मुलांसाठी 25 रुपये प्रवेश फी, तर वरिष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी मोफत प्रवेश आहे. छायाचित्रीकरण कॅमेऱ्यासाठी 100 रुपये, तर चलचित्रीकरण कॅमेऱ्यासाठी 300 रुपये फी आहे. मी ॲक्शन कॅमेरा वापरला होता, त्यासाठी मात्र त्यांनी 100 रुपये दर आकारला. कुटुंबासाठी 100 रुपये प्रवेश फी आकारली जाते, ज्यामध्ये 2 प्रौढ व 2 मुले सहभागी होऊ शकतात. ही प्रवेश फी तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरूनही घेऊ शकता किंवा थेट बागेच्या एंट्रन्सवर ऑफलाईनही घेऊ शकता. मगर बघून पुढे आल्यावर आपण इथे कासव पाहू शकतो. सुनू कासव कुठे आहे? कासव आहे ना. तू वरती कुठे चढलाय रे? पडशील ना, उतर खाली. हा उतर खाली. हा उतर चल आता. मध्ये या बागेत 15 एकर परिसरात प्राणी संग्रहालय उभे करण्यात आले. आज 6700 पेक्षा जास्त झाडे, 350 पेक्षा जास्त प्राणी प्रजातींचा वास या परिसराला समृद्ध बनवतो. आधी इथे बंदिस्त पिंजऱ्यात प्राण्यांना डांबून ठेवले जायचे, पण 2017ला या प्राणी संग्रहालयाचा नव्याने विकास करण्यात आला. आज इथले प्राणी त्यांच्या गरजेच्या अधिवासात फिरतात. त्यांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी इथे आज घेतली जाते. पर्यटकांसाठी ही आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध केल्या गेल्या आहेत.
पुढे आता आपण चाललोय हे बघा, हे सर्व प्राणी पाहायला. आणि या काही 2-3 वर्षांमागे इथे पेंग्विन पण आणले होते, तर आपण पेंग्विन ही इथे पाहणार आहोत. बघा इथे लहान मुलांची खेळायची म्हणून सोय आहे. चला आपण आता पुढे जाऊयात. चल रे. राणीची बाग फक्त बाग किंवा प्राणी संग्रहालय नव्हे, तर तो एक आपला ऐतिहासिक वारसा आहे. याच परिसरात असलेले डॉक्टर भाऊदाजी लाड म्युझियमही आपण पाहू शकतो. प्राणी संग्रहालय धावत पळत पाहायचे म्हटले तरी किमान 2 तास हवेत. त्यामुळे प्राणी संग्रहालय, बाग व वस्तू संग्रहालय पूर्ण दिवस सोबत ठेवून पाहू शकतो. तर इथे बघा, इथे सध्या बंद आहे, म्हणजे हा कक्ष बंद आहे. आणि इथे सिंहाचा तो पिंजरा आहे. लवकरच पुढे तो पोस्टर बघू शकता. थांबा, मी लवकर येत आहे. इथे सिंह लवकर आणणार आहेत. तर आता आपण इथून आता पुढे जाऊ, बघू पुढे अजून कोणते कोणते प्राणी आहेत ते. हा इथे लांडग्याचा पिंजरा आहे, लांडग्याचा की कोल्ह्याचा, तो पण इथे नाही आहे. इथे पण तेच पोस्टर. थांबा, मी लवकर येत आहे. आता नाही, पण फ्युचरमध्ये हे प्राणी आपल्याला इथे पाहायला मिळतील. चला बाबू. तर इथे आपण अस्वल पाहू शकतो. तो बघा इथे दिसतोय अस्वल. मुंबईच्या मध्यवर्ती भागात असलेले नैसर्गिक ठिकाण म्हणून मुंबईकरांचा हा फेवरेट पिकनिक पॉईंट आहे. इथे पोहोचणेही सहज आहे, त्यामुळे सुट्टीच्या दिवशी इथे बरीच गर्दी असते. या बागेच्या स्थापनेपेक्षाही जुनी झाडं इथे पाहता येतात, त्यामुळे निसर्गप्रेमींना इथे रमता येतं. प्राणी संग्रहालयामुळे तर बालगोपाळांची प्राण्यांच्या दुनियेत रमण्याची हौस भागते. फक्त इथे येताना एवढी काळजी घ्या की तुम्ही बाहेरचं खाद्यपदार्थ आत घेऊन येऊ शकत नाही. इथे प्रवेश करण्यापूर्वी तुमची बॅग तपासली जाते. सिंगल यूज प्लास्टिकला मनाई आहे. आत 2 ठिकाणी तुम्ही खाऊ पिऊ विकत घेऊ शकता. भारतातल्या बहुतेक प्राणी संग्रहालयात तुम्ही तिथले प्राणी पक्षी ठराविक अंतरावरून पाहू शकता. इथली खास बाब ही आहे की इथे तुमच्या आणि वन्य प्राण्यांच्या मध्ये फक्त पारदर्शी काच असते. त्यामुळे प्राणी त्या काचेजवळ येतात तेव्हा जणू तो तुम्हाला अगदी लगट करत असल्याचा विलक्षण अनुभव घेता येतो. तिथे वाघ पाहिला आता आपण. जसा तो जमिनीवर असतो तसा तो वाघाला पाण्यात डुंबायला पण आवडतं. तशी सोय पण आहे आणि त्याचं ते पाण्यात डुंबणं आपण इथे पाहू शकतो. पण आता माहिती नाही तो पाण्यात येईल की नाही. आम्ही बराच वेळ वाट पाहिली पण पाण्यात तो काही दिसत नाही आहे, वरतीच आहे. चला मग आता आपण जास्त वेळ ते वाट नाही बघू शकत कारण आपल्याला पुढचे प्राणी पण बघायचे आहेत. माऊ आहे. चल ये. ए नका लावू, चावेल तो. चल. डर नहीं है. हाँ चल. काटा उसको गांव में काटा था फिर भी नहीं डरता. हाय बोलो. से हाय हाय मस्त. से हाय. काय करते हे शिनाव? हे पुन्हा काय केलं? कसं केला? कसं केला? कसं केला? काका केला. क्या?
दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या मुंबईच्या गर्दीत राणीच्या बागेमुळे मोकळा श्वास घेता येतो. मुंबईकरांच्या पिढ्यानपिढ्यांच्या आठवणी भावना इथल्या मातीत रुजलेल्या आहेत. येणारी प्रत्येक पिढी निसर्गाशी एकरूप होऊ शकते ती या बागेमुळेच. कॉन्क्रीटच्या जंगलात टिकलेले हे एक छोटंसं नैसर्गिक जंगल गुदमरलेल्या शहरात निसर्गाचं महत्त्व अधोरेखित करतं. ऑलमोस्ट आम्ही सगळे प्राणी पाहिलेले आहेत, पण या झूमधलं सगळ्यात मोठं आकर्षण आहे ते पेंग्विन. आणि 5:20 झालेले आहेत, फक्त 10 मिनटं राहिलेत, कारण 5:30 वाजता पेंग्विनचा तो कक्ष बंद होतो. त्यामुळे आता आमची घाई गडबड चालली ते पेंग्विन पाहण्यासाठी. पेंग्विन पाहून झाल्यावर आपण इथून या कॅफेटेरियामधून एक्झिट करू शकतो. तर फार छान हा कॅफेटेरिया आहे आणि आम्ही आता मागवलं आहे केसर फिरणी. ए शोनो, तू खाणार पाहिजे? नको खा रे. काय पाहिजे? तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकर भेटू. गुड बाय.